सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। शेतकऱ्यांसाठीची आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेले दावे आता या ठिकाणी मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। ही बातमी आत्ताच तुम्ही या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे शासनाने साध्य दिलेले आहे। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची कोणतीही गरज पडणार नाही, कारण आता थोड्याच वेळामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये बघा, या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांनो आणि त्यांच्या बँकामध्ये खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी कृषी विभागाने सांगितले। यामध्ये 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल आणि 2025 सुद्धाच्या या मे महिन्यापर्यंतचा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात प्रचंड नुकसान झाले होते, या शेतकऱ्यांचा आता यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमचा परतावा मिळणार आहे। तुम्ही पीक विमा भरला होता परंतु तो तुम्हाला मिळाला नव्हता। आता ही बातमी लगेच या ठिकाणी बघा न्यूज चॅनलला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम हा जमा होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो हेच ते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये निधी ही रक्कम जमा होणार आहे। या 14 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही जर जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार नाही, परंतु त्याला थोडा टाइम लागणार आहे। आज फक्त या 14 जिल्ह्यांमध्येच हा निधी येत्या 2 ते 3 तासामध्ये जमा होणार असल्याचं सरकारने आता या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर केलं आहे। शेतकरी बांधवांनो यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंतच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। ही बातमी अत्यंत खरी आणि सध्या सरकारने आता या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो खूप मोठी बातमी आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळालेला असेल, परंतु आज तुमच्यासाठी सरकारने सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। बघा, त्या शेतकऱ्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार, तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो बघा, आत्ताच न्यूज चॅनलमध्ये सांगितल्याप्रमाणे 2022 ते 2023 म्हणजे बघा जो रखडलेला पीक विमा होता 2 ते 3 वर्षाचा, तो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेला अनवता तो आता लगेच तुम्हाला या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांना आत्ताच काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हा निधी रक्कम जमा होते अशी मोठी बातमी या ठिकाणी तुम्ही पाहिली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी शेतकरी वर्ग सरकारवर नाराज झाला होता। बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांना निधी मिळाला नव्हता, परंतु आता बघा सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणि दिवाळीला खर्चासाठी पैसे देण्यासाठी पीक विमा या ठिकाणी वाटप करत आहेत। बघा, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी सरकारने दिली। तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीलाच पाहिलं असेल की शेतकरी बांधवांनो बघा, आता स्पष्टपणे न्यूज चॅनलला जी बातमी आलेली आहे बघा, देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा सोडल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। म्हणजे की बघा, शेतकऱ्यांसाठी आज मोठी बंपर बातमी या ठिकाणी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाट पाहिली होती की पीक विमा आता येईल, नंतर येईल, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे। बघा, थोड्याच वेळामध्ये बघा 14 जिल्ह्यांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र ठरले आहेत बघा, याची यादी सविस्तर यादी सुद्धा या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी जाहीर होत आहे आणि वाटप होत आहे। आता उद्या बघा शेतकरी बांधवांनो म्हणजे उद्यासाठी पण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारने राहिलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मंजूर केली आहे, परंतु आज ज्या जिल्ह्यांची यादी आली आहे शेतकरी बांधवांनो त्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी हा रक्कम जमा होत आहे अशी मोठी बातमी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी शासनाने सांगितली आहे। शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो हा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले होते त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आता या ठिकाणी खुश होणार आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डीबीटी सुद्धा पैसे या तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे। बऱ्याच दिवसांपासून आपल्याला मेसेज देखील
हेच चाललेलं आहे, परंतु आता पीक विमा मिळाला नाही. दादा बघा या ठिकाणी हेच कारण होते की पीक विमा रखडलेला होता. आता रखडलेले दावे मंजूर झाले आहेत. बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुद्धा सुरू झाले आहेत. बघा आता या 14 जिल्ह्यांचा नंबर आज लागलेला आहे. तुम्ही पहिल्याप्रमाणे बघा जे रखडलेले दावे होते आता ते मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे, अशी मोठी बातमी या ठिकाणी शासनाने सध्या सांगितलेली आहे. तर बघ शेतकरी बांधवांनो, जास्त टाइम न लावता ते आपण लगेच एका मिनिटामध्ये ते 14 जिल्हे पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विम्याची या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार कृषी विभागाला बघा आता जे काय कृषी विभाग आहे त्यांना पण या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे. बघा आता 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काहीच वेळामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. मग कृषी विभागाने या ठिकाणी सांगितलेले आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयापर्यंतचा बघा 15,000 रुपयाचा पण पीक विमा येणार आहे. त्यामुळे शेतकरी आता प्रचंड या ठिकाणी खुश झालेले आहे. शेतकऱ्यांसाठी आजची खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवलेला दिसून येतोय, कारण आज सकाळपासूनच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होतोय. परंतु बघा आपल्याला तरी देखील हा मेसेज येत चाललेला आहे, आम्हाला पीक विमा मिळाला नाही अशी चिंता करू नका. फक्त काहीच तासांमध्ये वाट बघा, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हा निधी हा रक्कम जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, सर्वात मोठी बातमी या ठिकाणी शासनाने ही दिलेली आहे. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला असेल तर तुम्हाला 30,000 रुपये ते 35,000 रुपयापर्यंत मिळू शकतो. शेतकरी बांधवांनो, 2022 असेल, 2023 असेल, 24, 25 बघा या मे महिन्यापर्यंतच्या 25च्या राहिलेले 30,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. काय शेतकऱ्यांच्या खात्यावर काल देखील 52,000, 49,000, 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा एवढी मोठी प्रचंड रक्कम तुम्हाला मिळत आहे. ही बातमी आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या की आता फक्त शेतकऱ्यांना या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येत असल्याने सरकारने आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि सरकारने जाहीर केलेले आहेत. बघा आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे 14 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. काल जवळपास शेतकरी बांधवांनो 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा देवेंद्र फडणवीस सरकार 10,000 ते 15,000 रुपये देईल, परंतु आता केंद्र सरकारकडून डायरेक्ट केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडून थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राने आता पीक विमा तुम्हाला देण्यास ठरवलेला आहे. पासून 2024 पर्यंतचा राहिलेला पीक विमा रखडलेला 1-2 मिळून 40 ते 50,000 रुपये एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जमा होत आहे, अशी बातमी या ठिकाणी शासनाने सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेतकरी बांधवांनो, खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाट पाहिली होती की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता, परंतु आता सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळाला आहे. 2022 पासून 2024 पर्यंतचा बाजरी पिकांचे नुकसान जर झालेले असेल बघा त्याचा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी बघा, तूर बघा, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांचे सरकारने या ठिकाणी यादी सांगितलेली आहे. जवळपास 35 पिकांची नोंद बघा या ठिकाणी या यादीमध्ये करण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल. शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलेल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधी जमा होत आहे. बघा या 25 जिल्ह्यामध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बघा शेतकरी बांधवांना ज्वारी, तूर, बाजरी, मटके, कापूस या पिकांचा पीक विमा मंजूर केले असल्याचे सांगण्यात आलेले आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या ठिकाणी स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. तुमचे पात्र जिल्हे आहेत का, कोणते ते महत्त्वाचे 14 जिल्हे आहेत 14 जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होतोय. बघा कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांनी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा सोडावे असे या ठिकाणी आदेश देण्यात आले. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा आता थोड्याच वेळामध्ये, काहीच वेळामध्ये सोडण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना बघा व्हिडिओ संपल्यावर पण तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल. आता राहिलेले जवळपास 30 सेकंदाचा टाइम राहिलेला आहे. शेतकरी बांधवांनो, आता एका सेकंदामध्ये त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेऊया. कालच्या जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सविस्तर यादी कृषी विभागाकडून बघा जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीच्या अंदाजानुसार बघा या यादीमध्ये जे काही जिल्हे आहेत त्याच जिल्ह्यामध्ये हा निधी, ही रक्कम दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा कोणते ते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय, तर आपण ते या ठिकाणी लगेच पाहून घेऊया. त्यागे कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत याची पण सविस्तर यादी
या ठिकाणी आपण एक काहीच मिनिटांमध्ये पाहून घेऊया. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आलेली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण बरं मागच्या वेळेस जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये बघा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. बघा आता सरकारला परत जो काही पीक विमा मिळाला आहे त्यामुळे आता सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी ही रक्कम जमा होत आहे. बघा आता जे काही शेतकरी बांधव आहेत तुमचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले होते मागच्या वेळेस, म्हणून सरकारने पीक विमा सोडण्यात फक्त 12 बँका निवडल्या होत्या. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, अकाउंट असेल तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे कारण पीक विमा सोडण्यात येणार आहे सरकार या ठिकाणी केंद्र सरकारकडून माध्यमातून. त्यामुळे आता तुम्हाला खुश झालेलं आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना या ठिकाणी अडचण येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे. बघा त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओवर शेवटपर्यंत बघायचं आहे. कोणत्या त्या बँका आहेत आणि कोणता तो पीक विमा सोडला जाणार आहे. आता उद्या परवा असे 3 टप्पे या ठिकाणी उतरणार पडणार आहे. शेतकरी बांधवांनो पीक विम्यासाठी निवडलेल्या बँका या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे. बघा 12 बँकांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँका शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक ऐकायच्या. यामध्ये पहिली बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांना कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आता जी काही बडोदा बँक आहे बडोदा बँक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे जवळपास या ठिकाणी 12 बँक आहे. शेतकरी बांधवांना 14 ते 15 हजार रुपये देखील या माध्यमातून तुम्हाला पडणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये आणि महिन्यापूर्वी पीक विम्याचे बऱ्याचशा प्रकारे घोटाळे झाले होते. तर मग शेतकरी बांधवांना बघा जे काही शेतकऱ्यांच्या गायरान जमिनी दाखवून, रस्त्यालगतच्या जमिनी दाखवून, बघा दुसऱ्यांची जमीन दाखवून बघा पीक विमा घेतला होता त्यांना पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा आता यामध्ये आहे का नक्की बघा. आज आणि उद्या परवा अशा 3 टप्प्यामध्ये याचे वितरण होणार आहे. आता पीक विमा जमा होणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी जिल्हे सांगितलेले आहे ते लक्षपूर्वक ऐकायचे आहे. पहिला जिल्हा आहे अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड असेल, बुलढाणा असेल, जालना असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. बघा ते महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि जमा व्हायला लागलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला कसलीही चिंता किंवा काळजी करण्याची या ठिकाणी गरज नाही. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा 36,000 रुपये हेक्टरीपर्यंत निधी या ठिकाणी जाणार आहे. सरकारने सांगितलेल्याप्रमाणे कोरडवाहू जमिनीला वेगळा पीक विमा या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो बागायती जमिनीला वेगळा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. आता आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांनो हीच होती.